वाहून गेला ब्रिज वाहून गेला. ब्रिज कसा काय वाहून गेला? एवढं जोरदार पाणी आलं होतं की कसा काय एवढा ब्रिज वाहून गेला? नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, इतके दिवस पाऊस नव्हता आणि काल पाऊस चालू झालेला आहे. कालपासून आज सुद्धा पाऊस लागतोय, रात्रभर सुद्धा लागला, आता सुद्धा पाऊस लागतोय. त्यामुळे म्हटलेलं खाली जरा आमच्या खाडीवरती बघून येऊया कसा काय माहोल झालाय, काय झालंय, पाणी कितपत आहे बघून येऊया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया आजचा हा माहोल. तर चाललो आहेत, माझ्यासोबत आदेश आहे आता, आणि आदेश आणि मी दोघं चाललो आहोत खाडीवरती. पहिला मी रेनकोट पण घालणार आहे आणि हे पण घालणार आहे, दोन्ही पण घालणार आहे. कसं पाऊस जोरात आला, कसं सेफ्टी पाहिजे आपल्याला जास्त. जादू जादू रेनकोट आहे, जादू का माल. असा घालायचा आहे. आणि सध्या कोकणात आपले जादू असे दिसतात आणि हे छत्री पण घ्यायची आपल्याला. कोकणात आपल्याला सध्या जादू दिसतील अशा पद्धतीचे रेनकोट घालून. आणि हा रेनकोट आहे ना, एक नंबर आहे मित्रांनो, खरंच भारी वाटतो. बजेट पण कमी आणि उपयोगाचा जास्त, असं झालंय तो. तर चला जाऊया आता खाडीवरती जाऊन येऊया, बघून येऊया इकडून फिरत फिरत. असा हा पाऊस सुरुवात झालाय म्हणून कालपासून फोडीला सुरुवात केला नाही लोकांनी. इथे बघा, परवा आम्ही इथून पाणी जाण्यासाठी खाली केलं, कारण आमची खाली विहीर आहे ना, त्यामुळे विहिरीत पाणी नाही गेलं पाहिजे म्हणून इथून पाणी खाली जाण्याचा बंदोबस्त केलेला आहे. परवा जबरदस्त पाऊस, सकाळी पण पाणी जबरदस्त होतं, इकडून येत होतं असं. आता थोडा पाऊस कमी झाला आहे म्हणून म्हटलेलं घराच्या बाहेर निघूया, कारण सकाळपासून जोरदार लागत होता पाऊस. आम्हाला राई खापरेवाडी आणि चवे गाव याला जोडणारा एक ब्रिज होता खाली खाडीवरती, आणि तो वाहला आहे. म्हणजे 7-8 वर्षापूर्वीच वाहून गेला. पाणी जोरदार आलं आणि म्हणजे बाजूची माती वाहून गेली. तर तुम्हाला दाखवतो. आणि त्यामुळे यायची वाट बंद झाली, 7-8 वर्ष गेली, येणं जाणं होत नाही तिकडे. तर दाखवूया आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. इकडून रोड गेला आहे आमच्या स्मशानभूमीपर्यंत, तिकडे खाली या बाजून. इकडून आम्ही गणपती विसर्जनासाठी सुद्धा इकडून येतो. इथे ठेवून गणपतीच्या आरती वगैरे असतात. तो माहोलच लवकरच आता तुम्हाला पाहायला मिळेल, व्हिडिओमधून दाखवूच आपण. तर कोकणामध्ये गणपतीचं आगमन लवकरात लवकर होणार आहे. इकडे पेरणी केलेली आहे, दाड रुजून आले. पाऊस असाच पडत राहिला तर लवकरच लावणीला सुद्धा सुरुवात होईल. क्रिकेटचं मैदान इकडे आमचं. आता पुढच्या वर्षी डायरेक्ट दिवाळीत क्रिकेट खेळायला सुरुवात, कारण आता मैदानात शेती लावलेली आहे, पेरणी केलेली आहे. बघा कसा चामटा आहे, खाजनातला चामटा आहे. कसा पळतोय बघा, उसाडमध्ये कसा पळतोय बघा. खाजनातले चामटे एकदम चतुर असतात, चालाक असतात. फोड केलेली आहे इकडे बघा, इकडे फोड करून ठेवलेली आहे. वाहून गेला ब्रिज वाहून गेला. ब्रिज कसा काय वाहून गेला? एवढं जोरदार पाणी आलं होतं की कसा काय एवढा ब्रिज वाहून गेला? हे बघा, सगळा कचरा, सगळा गाल वरचा आलाय सगळा. हे बघा, हे बांबूचं मला बेट दिसते वाहून आलेलं, खाली खोल पाणी आहे. बांबूचं बेट वाहून आलेलं वाटतंय मला, आणि इथे अडकलं आहे ते येऊन. पाणीला ओटी आहे, आता भरती नाही. सकाळी जबरदस्त जोरदार पाणी होतं, पावसाचं सुद्धा आणि त्याचबरोबर भरतीचं सुद्धा होतं असेल. आणि कसलं सुसाट पाणी येते बघा. याच्यामध्ये अजून 2-3 पुरुष खाली पाणी आहे. आम्ही तर उन्हाळ्यामध्ये पोहायला वगैरे येत असतो कायम नेहमीच. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे 7-8 वर्षापूर्वीची. 7-8 वर्षापूर्वी या ठिकाणी राई गाव म्हणजे राई खापरेवाडी ते सवे
सगळ्या गावाला जोडणारा हा ब्रिज होता. हा तुम्हाला दिसतोय इथे ब्रिज. तर हा ब्रिज बांधण्यात आल्याच्या नंतर 2-1 वर्ष तरी जेमतेम मला वाटतं व्यवस्थितरित्या चालू होतं, म्हणजे ये जा चालू होती. कारण आमच्या इकडून जाकादीनंतर जवळ आहे, त्यामुळे सगळ्यातले खूप असे प्रवासी यायचे आमच्या इकडून बसने वगैरे जायचे. प्रवास सगळे रेग्युलर चालू होतं. आणि काय झालं, अचानक जोरदार पाऊस 1 वर्ष लागला. 1 वर्ष जोरदार पाऊस लागल्यामुळे जो वरतून झाडं बिडं तुटून सगळी जी वाहून आली ती सगळी बसली ब्रिजच्या दरवाजावरती. ब्रिजच्या दरवाजावरती सगळी झाडं बिडं वाहून आली बसल्यामुळे जाम झाला सगळा ब्रिज. पूर्णमध्ये पाणी जायला जागाच नाही. तर ब्रिजच्या वरतून पाणी जात होतं. एवढा पाऊस त्या वर्षी मुसळधार 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस लागत होता, त्यामुळे ब्रिजच्या वरतून पाणी जात होतं. आणि वरतून पाणी जात असताना आणि इथे पाणी आहे ना, म्हणजे एवढं म्हणायला गेलं तर चालेल, हे अजिबात हे काहीच दिसत नव्हतं. तिथून ते आमच्या वाडीपर्यंत तिथपर्यंत अजिबात काहीच दिसत नव्हतं. इकडं पाण्याखाली ब्रिज आहे की ब्रिजच अक्का गेला आहे. मग नंतर मग 2-3 दिवसांनी पाणी कमी आल्याच्या नंतर जेव्हा बघायला लोक आले, तेव्हा आम्ही सगळे बघायला आलो, तेव्हा ही ब्रिज तिकडे राहिला. आणि जी ब्रिजच्या बाजूचं पाणी जे फोर्स होता ना, तर या बाजूची जे बंधारा जो बांधलेला होता, हा बेस सुद्धा पक्का मजबूत बांधलेला आहे खरं तर. कारण फाड्या वगैरे भरणी वगैरे सगळं टाकून मजबूत एवढा बेस बांधलेला होता हा बाजूचा भाग. तरी सुद्धा पाणी ऐकलं नाही. ते म्हणतात ना, आगीशी आणि पाण्याशी खेळू नये, त्याचं हे एक उदाहरण आहे. यामागे असं नाही की बाबा कॉन्ट्रॅक्टरने काम बरोबर नाही केलं वगैरे, असा काय उद्देश नाही. परंतु त्याच्या पद्धतीने त्याने योग्यरित्या काम केलं होतं. परंतु काय झालं, पाणी जोरदार आल्यामुळे ते थांबू शकलं नाही. विषय कसा झाला, झाडं वगैरे तुटून आली, मोठमोठी झाडं होडकीवरतून आली ना, ती ब्रिजच्या एकदम दरवाजामध्ये बसली. आणि सगळा कचरा अडकल्यामुळे काय झाला, तो ब्रिज जाम झाला आणि त्यामुळे पाण्याला जायला जागा नाही. आणि पाण्याला जागा नसल्यामुळे पाण्याने आपली जागा स्वतः निर्माण केली आणि हे सगळं वाहून गेलं. त्यामुळे सवे आणि राई खापरेवाडी हा यांच्याकडचा जो संवाद म्हणजे जो प्रवास होता तो इथेच बंद झाला. त्यामुळे पाणी भरलेलं असताना पलीकडे जाऊ शकत नाही. पाणी ओढलेलं असताना जाऊ शकतो आपण. परंतु आत्ता पण बघा किती आहे. आणि इथे आता खड्डा एवढा आहे ना, 2-3 पुरुष इथे पाणी आहे. उन्हाळ्यामध्ये आम्ही इकडे पोहायला येतो, तर पावसाळ्यामध्ये कसं हवूर असतो. आता ओढलाय पाणी म्हणून थोडं कमी दिसते, नाही तर पाणी इकडे वर असतं. हे बघा, म्हणून म्हटलेलं आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला ही एक गोष्ट सांगूया. कारण नेहमी तुम्ही बघता की हा ब्रिज पोहायच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघता एका दोघांची कमेंट सुद्धा होती, ब्रिज कसा वाहून गेला. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो, अशा पद्धतीने तो ब्रिज वाहून गेला. कारण कोणाची काहीच चूक नसताना याच्यात सुद्धा शेवटी पाणी आपली जागा निर्माण करणारच. ते बाजूने एवढं गेलं, वरतून सगळं वाहून आलं ना, तर ते जाम बसलं. एक दिवस झाला जाम, पूर्ण ब्रिजच जाम झाला. आणि एवढा हवराचं पाणी असल्यामुळे कोण काढायला येऊ शकत नव्हतं त्याच्यावरती, ब्रिजवरती असा विषय झाला. त्यामुळे तो ब्रिज वाहून गेलेला, अशी ही कहाणी, अशी ही गोष्ट आहे आपली ब्रिजची इथले. आणि इथे आम्ही पोहायला येत असतो लहानापासून. आम्ही इथे म्हणजे ज्यावेळी ब्रिज झाला तेव्हापासून आम्ही इथे पोहायला येत असतो. भारी खेकडे वगैरे पकडायला इकडे सगळे आमच्या वाडीतले खूप जण असे येत असतात. हे बघा पाणी आता बघा सुसाट येतं कसं, दाखव जरा पाणी बघा कसं सुसाट हवत येतं वरतून. हवा रे हा एकदम जबरदस्त येत आहे. आणि हे जाकादेवीपासून पाणी असतं इथं. जाकादेवीपासून जे जाकादेवीचं संपूर्ण एरियाचं, जाकादेवी खालगाव वगैरे सगळा संपूर्ण तो तिकडचा कातळा भाग एरिया आहे, त्याचं संपूर्ण पाणी इकडे आमच्याकडे येत असतं. त्यामुळे हे ब्रिजची अशी ही अवस्था झाली. अशी ही आपल्या ब्रिजची कथा आहे. काही वर्षापूर्वी वाहून गेला, तुम्ही बघितलात. तर लवकरच काम होईल या ब्रिजची शक्यता अशी आहे. परंतु आता पावसाळ्यात काय हालत होते इकडे तिकडे जाणं येणं. असो जे काही आहे, परंतु पहिला भारी होतं. 1-2 वर्ष खूप चांगलं कनेक्शन झालं होतं या 2 गावामध्ये. येणं जाणं चांगलं होत होतं. परंतु शेवटी पाणी निसर्ग आहे, निसर्गाच्या पुढे कोणीही काहीही करू शकत नाही. त्यामुळे आपण पण निसर्गाची म्हणजे आता माती करत चाललोय थोडक्यात म्हणायला गेलं तर. कारण झाडं तोड, वृक्षतोड वगैरे हे आता पाऊस लागत नव्हता काही दिवसापूर्वी, त्यामुळे पाऊस न लागण्याचं कारण सुद्धा आपणच आहोत. कारण आपण जास्त प्रमाणात झाडं तोडली वगैरे, त्यामुळे नियमित प्रमाणामध्ये पाऊस लागत नाही. लागतो तेव्हा जोरदार लागतो, नाही तेव्हा काहीच नाही, असं पावसाचं झालेलं आहे. असो, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की ब्रिजची कहाणी तुम्हाला मी सांगितली. तर कारण कमेंट सुद्धा खूप जणांचे आले होते की मागे, तेव्हा 1-2 वर्षापूर्वी सुद्धा मी ब्लॉग टाकले होते मागे पोहायचे, तेव्हा पण एका दोघांची कमेंट होती की ब्रिज कसा काय वाहून गेला. तर त्यांच्यासाठी आजचा ब्लॉग असेल, आजचा व्हिडिओ असेल. तर सर्वांनीच बघा, तुम्हाला सुद्धा कळलं असेल. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.